हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करण्याचं एक फार मोठं षडयंत्र म्हणजे धर्मांतर आणि लव्ह जिहाद. आज जागला पाहिजे, उभा राहायला पाहिजे, स्वतःच्या ताकदीवर त्यांनी आपल्यासाठी लढण्याची त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. जर तुमचं नाव तुम्ही आशिष सांगता, एक हिंदू नाव सांगता, लग्नानंतर तुम्ही काही महिन्यांनी सांगता की माझं नाव आशिष नाहीये, माझं नाव आमिर आहे. लव्ह जिहाद तुम्ही हा विषय का लावून का धरलेला आहे? प्रामुख्याने आपल्याला एक विषय कळला पाहिजे की लव्ह जिहाद हा एक कुठला राजकीय विषय नाही, कुठल्याही पक्षाच्या सीमित असलेला विषय नाही, पण हे एक सामाजिक हिंदू समाजाच्या समोर असलेले एक आव्हान आहे. हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करण्याचं एक फार मोठं षडयंत्र म्हणजे धर्मांतर आणि लव्ह जिहाद. केरळासारख्या राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी पण ह्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे की ह्या धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या केसेसमुळे केरळामध्ये राहणाऱ्या हिंदूंची संख्या कमी झालेली आहे. हे मी बोलत नाहीये, पण केरळाचे माजी मुख्यमंत्र्यांनी हे सांगून ठेवलेलं आहे. आज जे काही लव्ह जिहादच्या निमित्ताने आम्ही राज्यभर जे फिरतो, असंख्य पीडित आमच्या हिंदू भगिनींना भेटतो, त्यांच्या कुटुंबियांना भेटतो आणि प्रामुख्याने त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतो आणि हिंदू समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो. आजही प्रशासनामध्ये असे काही अधिकारी आहेत ज्यांना आजही वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार आहे, आमची निष्ठा ही महाविकास आघाडीकडेच आहे आणि त्यामुळे जे जे काही असे काही समाजामध्ये आमच्याशी निगडीत काम करणाऱ्या संघटना आहेत, विचारधाराशी निगडीत असणाऱ्या हिंदुत्ववादी विचाराच्या संघटना आहेत, त्यांना लव्ह जिहाद सारखे विषय काम करत असताना अडचण करतात. म्हणून आमचे दौरे हे त्याच संबंधित असतात की एकंदरीत पीडित लोकांची भेटणं, त्यांचं मनोधैर्य वाढवणं, हिंदू समाजाला जागवणं. जे आता मी आज सकाळी हडपसरमध्ये आम्ही मोर्चा नेमकं का काढला, आम्ही हा कोणाच्या विरुद्ध काढला नाही, पण एक हिंदू समाज जागला पाहिजे, उभा राहायला पाहिजे, स्वतःच्या ताकदीवर त्यांनी आपल्यासाठी लढण्याची त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. सगळीकडेच काय नितेश राणे पोचू शकणार नाही, सगळीकडेच काय अन्य नेते मंडळी पोचू शकत नाही, पण हिंदू समाज ज्या दिवशी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःवर होणारा अन्याय किंवा स्वतःच्या एका भगिनीवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध जेव्हा उभा राहील, तेव्हा खऱ्या अर्थाने आमचं काम, जे आम्हाला अपेक्षित काम आहे, जे परिवाराला अपेक्षित काम आहे, ते आपल्याला दिसेल. आणि त्या निमित्ताने आज मी हडपसरला पण त्यासाठी आलेलो. पण याच्यामध्ये असं आहे की समजा जर ती तरुणी, तिचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तिला सगळं ती सज्ञान आहे, तिनं तिच्या परीने निर्णय घेतलेला आहे, तर अशा संघटनांची मध्ये लुडबुड असा शब्द आपण वापरूया, त्याची काय आवश्यकता आहे का? बरं आहे तुम्ही हा प्रश्न विचारला. कारण एक लक्षात घ्या, आमचा लव्ह जिहादचा मुद्दा कुठून सुरू होतो किंवा अडचण कुठे सुरू होते, जेव्हा कोण कोणाबरोबर प्रेम करणं हे आमच्या कोणालाच बोलण्याचा अधिकार नाही. भारतीय संविधानानेच त्याला अधिकार दिलेला आहे, जगण्याचा अधिकार दिलाय, काम करण्याचा अधिकार दिलाय, काही पाहिजे खाण्याचा अधिकार दिलाय. पण तुम्ही ज्याच्याशी लग्न करता, जिच्याशी लग्न करता, तिला लग्ना अगोदर तुमचं नाव तुम्ही आशिष सांगता, एक हिंदू नाव सांगता, लग्नानंतर तुम्ही काही महिन्यांनी सांगता की माझं नाव आशिष नाहीये, माझं नाव आमिर आहे. आमचा आक्षेप त्याच्यावर आहे. लग्न करत असताना तुम्ही एका हिंदू मुलीबरोबर लग्न करता, लग्न केल्यानंतर तुम्ही तिच्यावर जोर जबरदस्ती सुरू करता. तुम्ही तिला सांगता की नाही, तू तुझा धर्म बदल, तू तुझ्या पूजापाठ तुझी बंद कर, तू तुझं खानपान बदल, तू तुझे सगळी जे काही देवी देवतांच्या समोर नमस्कार करते ते सगळे फोटो काढून टाक आणि नमाज वाचायला सुरू कर, हिजाब घालायला सुरू कर. आमची अडचण तिथे आहे. मुद्दा आमचा व्यवसाय आहे की तुम्हाला तिच्याबरोबर राहायचं असेल तर तुम्ही खरं बोलून राहा ना, तुम्ही हिंदू म्हणून राहा ना. असंख्य असे केसेस आहेत, असंख्य अशा घटना आहेत किंवा असे विषय आहेत जिथे एका मुसलमान मुलांनी एका हिंदू मुलीबरोबर हिंदू म्हणूनच राहतोय, तिथे कोणाचा आक्षेप नाहीये. आक्षेप कुठे होतो, लव्ह जिहाद कशाला म्हणतात, जेव्हा तुम्ही तिला धर्मांतर करण्यासाठी तुम्ही जोर जबरदस्ती करता, तुम्ही तिच्या फसवणूक करता आणि जेव्हा ती करत नाही तेव्हा तिच्यावर अत्याचार सुरू करता. अशाही काही केसेस आमच्याकडे आलेल्या आहेत, जेव्हा हिंदू मुलींना मारून टाकलं जातं, तिला विकण्याचा पर्यंतची मजाल हे लोकांची जाते, तिचा गायब केलं जातं. म्हणून अशा सगळ्या घटना, म्हणून कोणाच्या स्वातंत्र्यावर पाय ठेवणं हा आमचा विषय नाही, पण तुम्ही जेव्हा तिला फसवता, तुम्ही जेव्हा तिला खोटं बोलता
आणि जबरदस्ती करून धर्मांतर करायला लावताना हम्म. तेव्हा त्याला लव जिहाद म्हणतात. ओके. आणि तिथे आमच्यासारखे कार्यकर्ते तुम्हाला तिथे आक्षेप घेताना दिसतो. सर, पण याच्यामध्ये मध्यंतरी चर्चा झाली की लव जिहाद विरोधी कायदा आणा किंवा त्याची मागणी केलेली होती. तर त्याचं आता सरकार तुमचं आहे, तर त्याविषयी काय सध्या परिस्थिती काय आहे? कायदा आणणं हे सकाळी उठून ब्रश करण्यासारखं एवढं सोपं नाही. बरं. आज विविध राज्यांमध्ये हा कायदा आहे. हम्म. गुजरातमध्ये आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे, अन्य छोट्या मोठ्या अन्य राज्यांमध्ये पण आहे. पण महाराष्ट्र म्हणून आमचा असा प्रयत्न आहे की देशातला सर्वात सक्षम आणि प्रभावी बरं. आणि इफेक्टिव्ह कायदा हा आमचा महाराष्ट्रामध्ये आम्हाला आणायचा. हम्म. त्यासाठी आमची काही टीम चर्चा करते. हम्म. काही असंख्य त्या राज्याच्या लोकांशी आमचे अभ्यास दौरे सुरू आहेत. बरं. स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये काय बदल आणू शकतो का ह्याच्याबद्दलचा विचार सुरू आहे. हम्म. म्हणजे जेव्हा पण तो कायदा यावा तेव्हा त्या कायद्याचा वापर हा लव जिहादचा प्रश्न सोडवण्यासाठी असला पाहिजे. ओके. कायद्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे. जे असंख्य वेळ तुम्ही बघितलं तर असंख्य उदाहरण आरटीआय नावाचा कायदा आला हम्म. हा तेव्हा किती त्या कायद्याचा गैरवापर कधी कधी आपण होताना दिसतो. ओके. तसंच लव जिहादचा कायदा किंवा धर्मांतर विरोधी कायदा ज्या दिवशी आपल्या राज्यामध्ये येईल आणि तो मी तुम्हाला बोलतो तो ती वेळ लवकरच येणार आहे. म्हणजे आता मी तारीख तुम्हाला ह्या अधिवेशनात पण सांगू शकतो किंवा कदाचित डिसेंबरच्या आधी पण येणार एवढं निश्चित. अच्छा. कारण सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त सगळी माहिती जी गोळा केलेली माहिती एकत्र करून कशी मांडायची ओके. त्यावर एकंदरीत चर्चा सुरू आहे. पण लवकरच हा कायदा आपल्या राज्यामध्ये दिसेल. पण या ज्या केसेस येतात या म्हणजे त्या मुली स्वतः तक्रार करतात किंवा त्यांची फसवणूक झाली त्यांच्या लक्षात येतं, तर त्याचं तुमचं पुढे म्हणजे कसं तुमच्यापर्यंत केसेस काय कशा अशा येतात या? काही केसेस आहेत जेव्हा आई वडील धाडस करतात. हम्म. कधी कधी आज जसे सकाळी हडपसर मधले त्या भगिनीनेच धाडस केलं. ती येऊन माझ्या बरोबर पत्रकार परिषदेमध्ये बसली. बरं. असंख्य वेळी महिन्यान ती मुलगी गायब होते. हम्म. तिचा आई वडिलांशी संपर्क नाही, नातेवाईकाशी संपर्क नाही. तेव्हा चिंतेत असलेले आई वडील जेव्हा तिला संपर्क करतात हम्म. तेव्हा तो विषय कधी कधी आमच्याकडे आमचे जे काही हिंदुत्ववादी विचार काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत हो. ते प्रामाणिक पद्धतीने हिंदू समाजाच्या रक्षणासाठी काम करतायत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपर्यंत तो संदेश येतो. अच्छा. आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने तो विषय प्रश्न सोडवण्यासाठी एक आमदार म्हणून नाही हम्म. किंवा सरकार म्हणजे एक राजकीय नेता म्हणून नाही पण हिंदू समाजाचे घटक म्हणून आम्ही तिथे जातो.